मुळा आणि प्रवरा या पवित्र नद्यांचा संगम असलेल्या जागृत प्रसिद्ध संगमेश्वर देवस्थानकडे जाणारा मांजरी तिळापूर रस्ता सध्या अक्षरशः अंतिम घटका मोजत आहे। गेल्या 5 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। रस्त्याची दुरावस्था इतकी गंभीर झाली आहे की सातत्यानं छोटे मोठे अपघात घडतायत। खड्ड्याने भरलेला आणि ठिकठिकाणी उखडलेला रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय। विशेषतः भाविक आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। स्थानिक ग्रामस्थांनी याविषयी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केला आहे। वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जातंय। एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय। दरम्यान लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करून दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। प्रशासनाने याकडे लवकर लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली। याप्रसंगी अजित पवार, सुधाकर जाधव, अण्णासाहेब जाधव, अण्णासाहेब कोळेकर, दत्तात्रय जाधव, डॉक्टर संजय सोरमले, धनंजय पवार, रावसाहेब गर्धे, दत्तात्रय बिटनोर, अजित आघाव, आप्पासाहेब काकड, सोपान होडगर, बाळासाहेब गोडके आदींसह ग्रामस्थ हजर होते। याप्रसंगी अजित पवार, सोपान होडगर, अण्णासाहेब जाधव, धनंजय पवार, आप्पासाहेब काकड यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मांजरी ते संगमेश्वर देवस्थान मेळ तसेच तिळापूरकडे जाणारा हा अतिशय महत्वाचा 3-4 गावाला जोडणारा रस्ता आहे। 5 वर्षापूर्वी मंजूर झाला होता, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणा आणि प्रशासनाचं असलेलं दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे। 2 वेळा या रस्त्याचं काम सुरू झालं आणि 2 वेळा कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्णपणे स्टॉप केलं आणि स्थिती अशीच ठेवली की रस्त्यावरती पूर्णपणे खडी पसरून ठेवलेली आहे आणि सर्वसामान्य माणूस 10 वेळा ह्या रस्त्याने चक्रा मारतो। अतिशय त्याची दयनीय अवस्था होती। गाडी चालवता येत नाही। 2-4 ज्येष्ठ नागरिक ह्या रस्त्यावरती पडलेले आहे आणि कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला त्याचं गांभीर्य नाही आणि ह्या 32 गावामध्ये सगळ्यात शेवटचं गाव असल्यामुळं तिळापूर इकडे सन्माननीय आमदार महोदयांचा आणि खासदार महोदयांचा सुद्धा देखील या भागाकडे अतिशय दुर्लक्ष आहे। मतदान मागण्यासाठी येतात, परत या भागाकडे त्यांचं लक्ष देखील नाही, कोणतेही विकास कामे नाही, प्रशासनाचा कॉन्ट्रॅक्टरवरती पकड देखील नाही आणि या ठिकाणी सर्व नागरिक, ग्रामपंचायत सरपंच, सोसायटी चेअरमन आणि तंटामुक्ती अध्यक्ष आणि सर्व नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहे। जर ह्या रस्त्याचं काम त्वरित 8 दिवसामध्ये जर नाही चालू केलं तर तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन ह्या रस्त्यावरतीच छेडलं जाईल, असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या 4 गावाच्या वतीने आपणास विनंती करतो की प्रशासनाने या रस्त्याकडे जास्तीत जास्त प्रकारे लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा। हा जो रोड आहे हा तिळापूर, वांजुळपोई, कोपरे, त्याच्यानंतर वांगी, खिरडी, टाकळी भानकडे जाणारा रोड असून हा महत्वाचा रस्ता आहे। या रोडचं काम 2 वर्षापासून चालू आहे। खडी टाकून गेल्यापासून परत कॉन्ट्रॅक्टदार आले नाही। पूर्ण रोडची खडी वर आली, शेतकऱ्यांचे भरपूर हाल होऊ राहिले। या रोडचं काम लवकरात लवकर मार्गी लावे, नाही तर अन्यथा मोठे उपोषण असंच रखडलेलं आहे। ठेकेदार लक्ष देत नाही, आमदार लक्ष देत नाही, खासदार लक्ष देत नाही, कोणीही लक्ष देत नाही। याच्याबाबत आमची तक्रार आहे। 32 गावं जोडलेली, 32 गावाला आम्ही श्रामपूर तालुक्याला जोडलेले, त्यामुळे आम्ही झालेलो दुबार झाल्यामुळे मग आमचे कामं कोणतेच होईना। आम्ही फक्त वावर एकायला फक्त राहुरीला जातो, बाकीचे आमचे कामं काहीच होत नाही। तालुका फक्त राहुरी, वावर एकायसाठी, बाकीचं काहीच काम नाही आमचं। या रस्त्याचं काम त्वरित व्हावं, नाहीतर आम्ही उपोषण करू, नाहीतर ही खडी आम्ही 5 गावातून येऊन जिशमीनं लुटून जाणार एवढ्या 4-5 दिवसात। अजिबात नाही, कोणीच देत नाही, ढुकून सुद्धा पाहत नाही। फक्त विलक्षण आलं का दररोज गावाने मग चक्र मारी ते लोकप्रतिनिधी येत नाही वारंवार। यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ठेकेदाराची कठोर कारवाई झाली पाहिजे। तो काय आमदार आमच्या रस्त्याची गेल्या 5 वर्षापासून ही दयनीय अवस्था आहे। ठेकेदारांनी 2 वेळेस खडीकरण केलं, ते पण एकदम असं व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं केलेलं नाही आणि प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही। आम्हाला पण विचार पडतो कधी वेळेस का प्रशासन यांना कॉन्ट्रॅक्ट तरी देते कसे। आमदार साहेब गेलं म्हणजे करतो म्हणतात, परत गेल्यानंतर परत त्याचा विचार कोणत्याही प्रकारचा होत नाही। आमच्या पंचक्रोशीतून बरेचसे जाणं येणं ह्या रस्त्यावरूनच आहे
आणि विशेष म्हणजे खिरडी आहे, वांगी आहे, तिळापूर आहे, वांजुळपई, कोपरे, शेंडोटगाव या रस्त्यापासून दररोजच्या साधारणतः 1000-1500 लोकांची ये जाय असतात. आणि आमचे ज्येष्ठ नागरिक काल परवाच आमची चुलते पडली, त्यांच्या पायाला मार लागला, याचा कोणी विचार करत नाही, प्रशासक लक्ष देत नाही. आणि हे लवकर काम जर चालू झालं नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ ही खडू JCB लावून साईटला लुटून देणार. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.